नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहूयात आजची बातमी। शहराचे सगळे आपल्या सोबत होतेच, पण काही नवीन मंडळी सुद्धा आपल्याला जुळलेली आपलं काम आहे की आपण जोडायचं काम करायचं। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक राजकारणामध्ये विचार केलेला आहे की आपल्या सगळ्या सर्व लोकांना सोबत घेऊन काही नवीन मंडळीला घेऊन आपल्याला तुम्हाला आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करायचं। सगळ्यात महत्त्वाच्या हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असतात। या निवडणुकीच्या माध्यमातून जवळपास ग्रामीण भागातलं सगळं चित्र त्यामधून उभं राहत असतंय। ग्रामीण भागातील सरकारी दवाखाने असतील, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदच्या शाळा असतील, तुमच्या आमच्या तीर्थक्षेत्राच्या विकास योजना असतील, महिला बाल कल्याणची योजना असेल, आपल्या अंगणवाडीची योजना असेल, अशा जवळपास 36 वेगवेगळे जे विभाग चालवण्याचं काम हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून असते। आज एखाद्या सदावती मामा तुमची एखादी काल तुम्ही मला बाहेरला भेटले म्हणजे आपला मतदारसंघ इकडे तुम्हाला काय सांगणार होतो, पण आपला जरी बाकीच्या गोष्टी असतील तरी सुद्धा एखाद्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून भोसले साहेब तुम्ही ग्रामसेवक म्हणून काम केले, एखाद्याची कार्यकर्त्याची विहिरीचं काम असते, कोणाचं गोठ्याचं काम असते। जर तुमचा पंचायत समिती सदस्य, पंचायत समितीचा सभापती आपला तिथे बसलेला असेल तर त्या कार्यकर्त्याचं गावातल्या काम होण्यासाठी सोपं जाते। एखादा गरीब माणूस असले त्याला कोणी पंचायत समितीला गेल्यावर तहसीलला गेल्यावर ओळखत नाही, त्यावेळेस तुमच्या आमचा जिल्हा परिषद सदस्य असेल तर कॅन्सर झालेल्या आजारापासून ते त्या एखाद्या महिलेला वेगळ्या पिकाची गिरणी भेटायची असेल, शिवाय गोष्टी भेटायची असेल, ते सुद्धा महिला बाल कल्याण विभाग जिल्हा परिषदला असतो। त्यामुळे ही निवडणूक ही लोकांसाठी जेवढी महत्त्वाची आहे, ग्रामीण भागातील सगळ्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची आहे। हा लोकशाहीचा उत्सव आहे। आपण बघितलं असेल की तुम्ही मला 2 वेळेस निवडणुकीमध्ये विजय मिळवून दिला, पण फक्त आमदार हा आमदार प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही। जिल्हा परिषद सदस्य तुमच्या विचारात असला, पंचायत समिती सदस्य तुमच्या विचारात असला तर ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आपण जाऊ शकतो। आणि त्या बाबतीमध्ये काही बांधकाम रस्त्याचे काम असू द्या, शेत रस्त्याचे काम असू द्या, तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळेचे काम असू द्या, ही सगळी कामं ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून करत असते आणि एक कार्यकर्त्याला सुद्धा त्या माध्यमातून न्याय भेटत असतो। आणि ही निवडणूक खूप दिवस थांबल्यामुळं आता आपल्याकडे सुद्धा इच्छुकांची काल आम्ही बघितलं की 15 वार्ड होते आणि एका वार्डामध्ये 2 माणसं निवडून द्यायचे, पण एका वार्डामध्ये गट अ मध्ये आणि ब मध्ये आमच्याकडे 22 नाव आले। त्या बाबतीमध्ये तुमचा आमचा प्रतिनिधी की ग्रामीण भागातील सगळी नाळ ओळखून आपल्याला करावं लागणार आहे। त्यासाठी तुम्ही सगळे कार्यकर्ते, सगळे पक्षाचे पदाधिकारी निश्चित साथ देसाल। हा जुना हा नवा हे कोणताही वाद करू नका। तुम्हाला आम्हाला सगळ्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार आपल्याला अंगी करायचे, वेळेचं राजकारण तुम्हाला त्या माध्यमातून करायचे। एखाद्या वेळेस एखादा कार्यकर्ता समजा जर तिथं आपल्यापेक्षा उजवा होत असेल तर त्या माणसाला तिथं समजा बाबा आपल्याला कुठेतरी आपण वीक आहे तर त्याला ते सुद्धा तिथं त्याला तिथं आपल्याला मंजूर केलं पाहिजे। आणि या कार्यकर्त्याला त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहून तिथं निवडणूक कशा पद्धतीने जिंकता येईल हे सुद्धा त्या बाबतीचं एक मोठं गणित त्या माध्यमातून तयार होऊ शकते। आणि त्यासाठी तुम्ही सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एका विचाराने आपल्या सगळ्या पाठिंबा देसाल ही अपेक्षा मी तुमच्या सगळ्यांकडून बाळगतो। अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।